कृतयुगाचा आरंभ होतो आहे। सर्वदूर जे अशुभ साचले आहे ते दूर करायचे आहे। सर्वत्र भयाचे जे साम्राज्य पसरले आहे इथे सर्वांना निर्भयपणे जगता येईल असे काही करायचे आहे। जे अशांत आहे ते शांत करायचे आहे, शांत करायचे आहे। स्वामी, मी ओळखले। म्हणजे आता तुम्ही श्री मार्तंड भैरवाचा अवतार घेणार आहात। स्वामी, पण तुम्ही जर कैलासात नसाल तर मीही तुमच्या सोबत येणार। तुमच्या या मार्तंड भैरवाच्या अवतारात मी तुमची अर्धांगिनी म्हणून येणार, पण एका वेगळ्या रूपात। शिवासोबत शक्ती ही आलीच नाही का स्वामी? स्वामी, मला सगळ्या जीवांची मातृभावनेनं काळजी घ्यायची आहे। खरंच। पार्वती, तू काही विसरते आहेस का? पण मी काही विसरलेच तर तुम्ही आहातच ना ते स्मरण करून देण्यासाठी। पण ते काय ते आपण नंतर पाहू। तुमच्या सोबत यायचं म्हटल्यावर मला आणि जयाद्रीला सज्ज व्हायला नको का? तू जयाद्रीला सोबत घेणार आहेस? हो स्वामी, जयाद्री माझी बालपणापासूनची सखी आहे। तिच्याशिवाय माझं मन काही रमणार नाही। तुम्ही जेव्हा तुमच्या कामात व्यस्त असाल तेव्हा हिचीच तर सोबत असेल मला। इथेही जेव्हा तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता तेव्हा जयाद्रीच माझ्या सोबत असते। तुमचे हे प्रेम पाहिले की मला अनेक प्रश्न पडतात। प्रश्न? ते कसले? जयाद्री, तुला काही आठवतंय का? पार्वती, मार्तंड भैरवाच्या अवतारात तू माझी अर्धांगिनी असशील, पण जयाद्रीला माझी अर्धभार्या होण्याचे जे वचन तू दिले आहेस ते तू कसे विसरलेस? असे घडत जाणारच। जयाद्री, काय देवी? जयाद्री, तुला हे कसे आहेत हे कळलंय? असं का विचारता आहात देवी? मी पण काय विचारतेय। महादेव कळणं एवढं सोपं नाही। पण जयाद्री, तुला ह्यांच्याविषयी जे ठाऊक आहे ते आणि मी जे सांगेन ते तू ध्यानात ठेव। होय देवी। जयाद्री, माझे स्वामी खूप मितभाषी आहेत। आपण खूप काही बोलल्यानंतर ते अगदी मोजकेच शब्द बोलतात, पण ते अत्यंत महत्त्वाचे असतात। त्यांना एकांत प्रिय आहे। सतत कडेला कुणी असलं तर ते स्वतःच वेळ पाहून एकांतात निघून जातात। हो, मी असं त्यांना अनेक वेळा पाहत आले आहे। कैलास तर त्यांना प्रिय आहेत,
पण कैलासातले जे गण आहेत त्यांच्याविषयी देखील त्यांना अपार करुणा आहे. शिवलोकातील भूत प्रेत यांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांच्या वेदना, त्यांचे भोग ते स्वतः एकांतात भोगतात. भोजनाच्या आधी प्रत्येक वेळी त्यांना भोजन दिले का असं नेहमी विचारतात. त्यांचं वाहन असलेला नंदी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही हे त्यांना ठाऊक आहे. आणि म्हणून कुठल्याही अवतारात ते त्याला आपल्या सोबत घेऊन जाणारच. त्यांना मी एकदा विचारलं होतं की तुम्ही सर्व सत्ताधीश आहात, तुम्ही आदिपुरुष आहात, संपूर्ण सृष्टी तुमचं ध्यान करते, मग डोळे मिटून तुम्ही कोणाचं ध्यान करता? हो, मला देखील हा प्रश्न पडला होता. त्यावर ते काय म्हणाले माहितीये की मला अत्यंत प्रिय असणाऱ्या श्री विष्णूंचं ते स्मरण करतात. हे श्री विष्णूंना ठाऊक आहे? त्यांना ते कळणारच. पण मी एकदा श्री विष्णूंना विचारले होते की क्षीरसागरात अर्धोन्मिलित डोळे ठेवून तुम्ही कोणाचं स्मरण करता? मग काय म्हणाले ते? श्री विष्णू म्हणाले की ते श्री महादेवांचे स्मरण करतात. आश्चर्य आहे. याचाच अर्थ काय? काय? श्री महादेव आणि श्री विष्णू हे एकमेकांना अत्यंत प्रिय आहेत. आणि या मार्तंड भैरव अवतारातही हे दोघे एकत्र असतील. ह्या शिवलीलेत ह्या दोघांनाही एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळेल. हे झालं. आता अत्यंत साध्या गोष्टींविषयी. त्यांना भोजन म्हणून अत्यंत साधा आहार प्रिय आहे. फळं, दूध हे त्यांना फार आवडतं. वृक्षवेलींना क्षती न पोचवता मिळालेली फळं, फुलं त्यांना विशेष प्रिय आहेत. निसर्गाला देवास्वरूप समजावे अशी त्यांची इच्छा आहे, कारण त्यावरच सगळे जीव पोचले जातात. देवी, मी तुम्हाला एक विचारू का? जयाद्री, तू अशी औपचारिक का बोलतेयस? कारण आज तुम्ही हे सगळं का सांगता आहात? जयाद्री, कारण श्री महादेवांबद्दल असं बोलण्याची वेळ पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. असं का म्हणता आहात तुम्ही देवी? तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? मी तुला सोडून कशी जाईन? पण जर कधी श्री महादेवांची तुला सेवा करावी लागली तर तुला हे सगळं ठाऊक असायला हवं, म्हणून मी तुला हे सांगते आहे. देव इथून गेले तर मी कशी जगू? त्यांना पाहिलं नाही तर माझा एक दिवसही जात नाही. मी असेन ना श्री मार्तंड भैरव अवतारात? काय झालं? काही नाही. मुनीवर बघताय ना तुम्ही, त्या अहंकारी मणिमल्लांनी या पवित्र आश्रमाची कशी विटंबना केली ते. आणि या निरपराध स्त्रियांची आणि निष्पाप बालकांची काय चूक होती की त्यांचीही विटंबना केली गेली? मला तुमची व्यथा कळते आहे धर्मांगवीत. श्री ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिले असल्यामुळे आपण या सृष्टीचे सर्व सत्ताधीश आहोत असं त्यांना वाटत आहे. पण ते सत्य नाही हे तुम्हीही जाणता. पण माझी प्रार्थना परमेश्वराजवळ पोचली नाही का? अजून काय अशुभ व्हायची वाट बघत आहेत ते? धर्मांगवीत, तुमची व्यथा, तुमची प्रार्थना ही परमेश्वरापर्यंत पोहोचली नाही असे कसे होईल? पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मणिमल्लाचा अहंकार ठेचून त्यांना देहांत प्रायश्चित्त देण्यासाठी श्री महादेव धावून येतीलच. पण ते घडण्याची सुरुवात इथून होईल.
पण अशा वेळी आम्ही काय करावे मुनिवर? अशा वेळी देवलोकीचे राजे स्वर्गाधिपती श्री इंद्र यांचे सहाय्य आपण घ्यावे. पण इंद्रदेव आमचे सहाय्य कसे करणार? सर्व देवता पंचमहाभूते हे त्यांच्या आज्ञेत आहेत. सृष्टीच्या संरक्षणासाठी त्रिमूर्तींनी त्यांना अनेक दिव्य शक्ती प्रदान केल्या आहेत. तेच तुमचे सहाय्य करतील. पण या ऋषी पत्नींना आणि मुलांना कुठे ठेवणार? कारण ते दैत्य पुन्हा येणार आणि यांना त्रास देणार. वेळ प्रसंगी यांचा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहणार नाही. यावर एक उपाय आहे. तुम्ही यांना लौथाळेश्वरात ठेवा. पण त्याने काय होईल? धर्मांगवीत, तुम्ही जर आठवलेत तर तुम्हाला कळेल. दुर्वास ऋषींनी आपल्या एका प्रिय शिष्याला अर्थात लव याला प्रसन्न होऊन वरदान मागायला सांगितले होते. लव याने एक अशी जागा मागितली होती जिथे दैत्य प्रवेश करू शकणार नाहीत. आणि दुर्वास ऋषींनी तसा आशीर्वादही त्याला दिला. आणि म्हणूनच लौथाळेश्वर हे अत्यंत सुरक्षित असं ठिकाण आहे. काय अद्भुत लीला आहे परमेश्वराची. आता विलंब नको. यांना लौथाळेश्वराला ठेवून तुम्ही लवकरात लवकर इंद्रलोकी जा. होय मुनिवर. नारायण नारायण. बंधूंनो, नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला देवाधिदेव इंद्र यांच्या स्वर्गात जायचे आहे. आता तेच आपले मार्गदर्शन करतील. चला. बंधूंनो, तो बघा स्वर्ग. संपूर्ण देवलोकाचा मी स्वामी, देवाधिदेव इंद्र. मी ठरवलं तर मला काहीही अशक्य नाही. पण जेव्हापासून या सृष्टीवर मणी आणि मल्लांचं साम्राज्य आलंय तेव्हापासून मी असहाय्य झालोय. देवेंद्र, हे देवाधिदेव, मी धर्मांगवीत आणि हे माझे बंधू, आमचा प्रणाम स्वीकार करावा. ऋषी धर्मांगवीत आपण? मी आपल्याबद्दल जाणतो. मणिचूल पर्वताच्या सानिध्यात आपला आश्रम आहे हे मला ज्ञात आहे. देवाधिकांची उपासना करता यावी याकरता आम्ही मणिचूल पर्वताच्या रम्य आणि शांत वातावरणात आमच्या आश्रमाची स्थापना केली. आणि आजवर आमच्या उपासनेत कुणीही कधीही विघ्न आणलेले नाही. ऋषीवर, आपल्यासारख्या महाज्ञानी ऋषींच्या उपासनेमुळे आजही मानवाचा देवांवर विश्वास आढळ राहिला आहे. आपल्या सर्वांचे या स्वर्गलोकी स्वागत आहे. ब्रह्मांडातील ज्या स्थानी सर्व देवतांचा निवास आहे त्या ह्या स्वर्गाचे दर्शन घेऊन आम्ही कृतकृत्य झालो. हे आमचे महत् भाग्य आहे. या स्वर्गाबद्दल आजवर जे जे काही आम्ही ऐकले होते ते सर्व सत्य असल्याची जाणीव आम्हाला आज येथे येऊन झाली. ऋषीवर, आपल्या पुण्याच्या बळावरच अनेकांना या स्वर्गाचे दर्शन घडले आहे आणि ते घडतच राहील. ऋषी धर्मांगवीत, आज आपण या स्वर्गलोकी येणे कसे काय केले?
देवेंद्र, ब्रह्मर्षी नारद मुनींनी आम्ही आपणास भेटावे असे सुचवले, म्हणून आम्ही येथे आलो. ब्रह्मर्षी नारद मुनी त्यांनी आपल्याला माझी भेट घेण्यास सुचवले. आपण देवाधिदेव आहात. आपले युद्ध कौशल्य साऱ्या सृष्टीला ठाऊक आहे. आदिशक्ती आणि साक्षात त्रिमूर्तींनंतर आपल्या शब्दाबाहेर कुठलीही देवता नाही. आपण सर्व शक्तिमान आहात. आपण मनात आणले तर साऱ्या संकटांचे निवारण करू शकता. आपल्या शक्तीचे सामर्थ्य सर्वांना ठाऊक आहे, म्हणून आम्ही आपल्याला भेटावयास आलो आहोत. देवेंद्र, मणी आणि मल्लाच्या त्रासापासून आम्हाला मुक्त करावे. साधू महाराज इंद्रदेवाकडे गेले. म्हणजे या आख्यानात इंद्रदेव बी आहेत आणि त्यांची म्या पोरगी होते हे समजेच नाही ठाव आहे. म्हणजे माझी ओळख तीच आहे का? नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही सप्तर्षींना घेऊन स्वर्गाधिपती इंद्रांकडे गेला होतात. होय देवी. याचा अर्थ मी काय घ्यायचा? म्हाळसा, तुला काय म्हणायचे आहे? मला हे म्हणायचंय की आख्यानाचा हा प्रपंच ह्यासाठीच आहे का की माझ्या समोर माझ्या सवतीला माझ्या आधी सगळं सत्य कळावं? या मल्हारी चरित्रात बानू ही इंद्राची कन्या आहे, जिला लहान अर्भकात रूपांतरित करून तिला मरणासाठी सोडून दिलं नव्हे, तिची हत्या करण्यात यावी असा आदेश दिला. ती वाचली ते एका मेंढपाळामुळे. ती कुणाची कन्या आहे हे रहस्य राहिलंच नाही. मात्र आख्यानाचे नाटक करून तिला तिची ओळख करून द्यायची हे कारस्थान होते का? म्हाळसा, तू हे आसन सोडणे योग्य नाही. मग मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. माते, शांत हो. मी इथे असताना तू अशांत कशी? कशी होऊ मी शांत? माते, जसं तू समजतेस अशी तिची ओळख नाही. कोण आहे ही जिने माझा संसार उद्ध्वस्त केला, माझ्या पतीला माझ्यापासून हिरावून घेतलं, माझं आयुष्य नकोसं केलं? कोण आहे कोण ही?